आपण स्वतःला हिंदू म्हणवतो खरं, पण हिंदू धर्मातल्या अगदी बेसिक गोष्टी असतात ज्या आपल्याला अजिबातच माहीत नसतात. त्यातलीच एक गोष्ट म्हणजे दक्षिणायन आणि उत्तरायण. नमस्कार मंडळी, मी संची. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या चांगल्याचे स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींचरणी प्रार्थना. आता 21 जूनपासून दक्षिणायन सुरू झालेलं आहे. दक्षिणायन सुरू झालं की शुभ कार्य करत नाहीत. पण का करत नाहीत? कोणते शुभ कार्य करत नाहीत? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दक्षिणायन म्हणजे नक्की काय? उत्तरायण म्हणजे नक्की काय? दक्षिणायन लागलंय म्हणजे आता काय घडणार आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या एकाच व्हिडिओमध्ये अगदी थोडक्यात पण मुद्देसूद देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 21 जून हा वर्षातला सगळ्यात मोठा दिवस असतो, हे सगळ्यांनाच माहीत आहे. आणि याच 21 जूनपासून दक्षिणायनाला सुरुवात झालेली आहे. आता उत्तरायण 6 महिन्यांचं असतं तर दक्षिणायन 6 महिन्यांचं असतं. पण मुळात हे उत्तरायण आणि दक्षिणायन कशामुळे लागतं? हा बेसिक प्रश्न झाला. याचं बेसिक उत्तर आहे की पृथ्वी 365 दिवसात सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करते. बरोबर 6 महिने पृथ्वी उत्तर ध्रुवाकडे वळलेली असते आणि 6 महिने पृथ्वी दक्षिण ध्रुवाकडे वळलेली असते. सूर्याची उगवण्याची स्थिती जी आहे ना, ती दिवसेंदिवस दक्षिणेकडे झुकण्याच्या क्रियेला दक्षिणायन म्हणतात. आणि तेच सूर्याची उगवण्याची स्थिती जेव्हा उत्तरेकडे झुकते तेव्हा त्याला उत्तरायण म्हणतात. म्हणजे आपल्या सगळ्या ज्या धार्मिक संकल्पना आहेत की नाही, त्या खगोलशास्त्र, विज्ञान याच्याशी जोडलेल्या आहेत. आता जर हे काही जणांच्या लक्षात आलं नसेल तर आणखीन सोपं करून सांगते. रोज सकाळी सूर्य उगवला ना की बघायचं की सूर्य कोणत्या दिशेला उगवते. आता तुम्ही म्हणाल, काय बोलताय, रोज सूर्य पूर्वेलाच तर उगवतो, आता काय नवीन सांगणार आहात तुम्ही? तसं नाही, पूर्वेलाच उगवतो मान्य आहे, पण तो कोणत्या दिशेला झुकलेला असतो. आता दक्षिणायन सुरू झालेलं आहे 21 तारखेपासून. तर तुमच्या लक्षात येईल, ज्यांच्याकडे उत्तर बाजूला खिडक्या आहेत की नाही त्यांना आता हळूहळू ऊन येणार नाही. ज्यांच्या दक्षिण बाजूला खिडक्या आहेत त्यांना भरपूर ऊन येईल. आता हळूहळू ती सुरुवात होईल. तसेच जेव्हा उत्तरायण लागतं ना, तेव्हा सोपं आपल्याला लक्षात घ्यायचं झालं तर ज्यांच्या खिडक्या उत्तर दिशेला आहेत ना त्यांना लक्षात येईल की जेव्हा उत्तरायण चालू असतं ना तेव्हा त्यांच्याकडे भरपूर ऊन असतं. पण जसं दक्षिणायन सुरू होतं त्यांच्याकडचं ऊन कमी व्हायला सुरुवात होतं. आता दक्षिणायन लागतंय तर त्यांच्या गॅलऱ्या, खिडक्या दक्षिणेकडे आहेत, त्यांच्याकडे भरपूर ऊन यायला हळूहळू सुरुवात होईल. हे तुमच्या लक्षात येण्यासाठी सोपं करून सांगितलं. आता याचं नक्की धार्मिक महत्त्व काय? खगोलशास्त्रानुसार महत्त्व तर आलं लक्षात की सूर्याच्या दिशेवरनं हे दक्षिणायन ठरवतं. उत्तरायण 6 महिने तर दक्षिणायनसुद्धा 6 महिने असतं. या दरम्यान 6 ऋतूंची 3 भागात विभागणी असते. शिशिर, वसंत, ग्रीष्म हे 3 ऋतू उत्तरायणामध्ये येतात, तर वर्षा, शरद, हेमंत दक्षिणायनामध्ये येतात. आता बोलूया दक्षिणायनामध्ये नक्की काय घडतं. कारण 21 जूनपासून दक्षिणायन सुरू झालेलं आहे. दक्षिणायन हे नकारात्मकतेचं तर उत्तरायण हे सकारात्मकतेचं प्रतीक आहे. उत्तरायणाच्या काळात सण उत्सव साजरे केले जातात, तर दक्षिणायनाच्या काळात व्रत वैकल्य केली जातात. म्हणून तर चातुर्मास जो आहे ना तो दक्षिणायनामध्ये येतो. कारण चातुर्मासामध्ये सगळी व्रत वैकल्य असतात. श्रावण असतो, त्याच्यामध्ये गणपती येतात, त्यानंतर घटस्थापना होते. सगळी उपासना साधना ही सगळी दक्षिणायनाच्या काळामध्ये केली जातात. दक्षिणायन काळामध्ये देवशायनी एकादशी सुद्धा येते, आषाढी एकादशी. अर्थात दक्षिणायनामध्ये काय होतं तर दक्षिणायन ही देवांची रात्र असते आणि उत्तरायण हा देवांचा दिवस असतो. दक्षिणायनामध्ये देव झोपलेले असतात असं मानलं जातं. त्यामुळे कुठलीही शुभकार्य, लग्न, मुंज, डोहाळे जेवण, त्याचबरोबर गृहप्रवेश, वास्तुशांती अशी कुठलीही शुभकार्य या दक्षिणायनामध्ये केली जात नाहीत. हो, पण पितरांची सेवा मात्र या काळात केली जाते. हे पितरांचे दिवस मानले जातात. म्हणून तर दक्षिणायनामध्येच पितृ पंधरवडा सुद्धा येतो. आता तुम्ही म्हणाल की 21 जूनपासून सुरू होतोय दक्षिणायन, हे मान्य, पण मग दक्षिणायन कधी संपत आहे आणि उत्तरायण कधी सुरू होतं? तर सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो, अर्थात मकर संक्रांतीपासून उत्तरायणाची सुरुवात होते.
आता या काळात सूर्याचं उत्तर दिशेकडे गमन होत असल्यामुळे साधारणतः जानेवारी ते जुलै या उत्तरायणाचा कालावधी मानला जातो. आणि याबाबत पौराणिक काय संदर्भ आहेत तर मगाशी म्हटलं तसं उत्तरायण म्हणजे देवांचा दिवस, दक्षिणायन म्हणजे देवांची रात्र. या बाबतीत महाभारतात सुद्धा एक प्रसंग आहे. पितामह भीष्म जे होते ते महाभारताच्या युद्धामध्ये जेव्हा त्यांना पूर्ण बाण लागले तेव्हा बाणाच्या शयेवर ते पडून होते, तरी त्यांनी प्राण सोडला नाही. कारण तेव्हा दक्षिणायन सुरू होतं. ते उत्तरायणाची प्रतीक्षा करत होते. कारण उत्तरायणामध्ये स्वर्गाचे दरवाजे उघडतात असे मानलं जातं. त्यामुळे उत्तरायणामध्ये जर देह ठेवला किंवा देह त्याग केला तर लवकर मोक्ष मिळतो. म्हणून पितामह शयेवर होते, बाणांवर पडून होते, तरीसुद्धा त्यांनी स्वतःचा प्राण सोडला नाही. उत्तरायण लागण्याची प्रतीक्षा करत राहिले आणि उत्तरायण लागल्यावरच त्यांनी प्राण सोडला. थोडक्यात अशी सुद्धा मान्यता आहे की दक्षिणायनामध्ये सूर्य हा पितरांच्या दिशेकडे झुकतो, तर उत्तरायणामध्ये सूर्य हा स्वर्गाकडे अर्थात देवांच्या दिशेकडे झुकतो. ही श्रद्धा आहे आणि त्याला मी तुम्हाला पौराणिक संदर्भ सुद्धा सांगितला आहे. भगवद्गीतेच्या 8व्या अध्यायामध्ये सुद्धा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की प्रकाश मार्गाने जाणारे योगी पूर्वजन्मापासून मुक्त होतात आणि हा जो प्रकाश मार्ग आहे तो उत्तरायणाला मानलं गेलेला आहे. त्यामुळे उत्तरायणाचा काळ शुभ असतो. आता जो दक्षिणायन लागते त्याला दक्षिणायनाचा जो काळ आहे त्याचा पितरांशी संबंध आहे. त्यामुळे या काळामध्ये श्राद्ध, तर्पण, पितृपूजन वगैरे केले जातं. जसं पितृपंधरवडा दक्षिणायनामध्ये येतो. धर्मग्रंथानुसार दक्षिणायन हा देवांचा विश्रांतीचा अर्थात रात्रकाल असतो. त्यामुळे मग शुभ कार्य करण्यापेक्षा तपस्या, साधना, आत्मचिंतन या गोष्टींना महत्त्व आहे. आता शुभकार्य आपल्याकडे करायचं असेल, लग्न, मुंज, गृहप्रवेश, कोणत्याही प्रकारचं शुभकार्य, तर सगळ्यात आधी आपण आवाहन करतो की नाही. पण जर देवांची रात्रच सुरू आहे, देव झोपलेले आहेत, तर मग आपण असं काय शुभकार्य करणार, हा साधा विचार त्यांच्या मागे आहे. आणि म्हणून दक्षिणायनामध्ये कुठलंही शुभकार्य करत नाही. पण देवांना प्रसन्न करून घेण्यासाठी तपस्या, साधना, आत्मचिंतन, जप, तप, व्रतवैकल्य हे मात्र भरपूर केलं जातं. तोच हा चातुर्मासाचा काळ असतो जेव्हा देव झोपलेले असतात, पण आपण मात्र आपली साधना करत असतो, जेणेकरून देव उठल्यावर त्यांना कळावं की मी जरी झोपलो होतो ना, तरी त्यांनी भरपूर साधना केलेली आहे असं आपण म्हणू शकतो. पण एकंदरीतच याला जर थोडक्यात सांगायचं झालं तर उत्तरायण म्हणजे प्रकाशाचा मार्ग, देवतांचा दिवस, त्याचबरोबर उन्नती आणि विकास. दक्षिणायन हा साधना आणि चिंतनाचा मार्ग, व्रतवैकल्य, तप आणि श्रद्धा आणि श्राद्ध यांचा मार्ग. आता जाता जाता एक रंजक कथा सांगते. पुराणांमध्ये सांगितलं की सूर्यदेवाचा रथ उत्तरायणामध्ये देवांच्या दिशेने जातो, तर दक्षिणायनामध्ये तो पितरांच्या दिशेने प्रवेश करतो. त्यामुळे उत्तरायण देवपूजेसाठी, दक्षिणायन पितृ कार्यासाठी विशेष मानलं जातं. पण भारतीय परंपरेत त्यांना आध्यात्मिक आणि सांस्कृतिक सुद्धा अर्थ आहे. मंडळी, हे भरपूर सोपं करून सांगायचा प्रयत्न केलेला आहे. माहीत नाही की यश किती आले, पण तरीसुद्धा या बाबतीत तुम्हाला आणखीन काही शंका असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि दक्षिणायन उत्तरायणाचा खगोलशास्त्राच्या दृष्टीने काय अर्थ आहे, धार्मिक दृष्टीने काय अर्थ आहे, या सगळ्याचा आपण आढावा या व्हिडिओमध्ये थोडक्यात घेतलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा. ज्यांना या गोष्टी माहीत नाही आहेत त्यांच्यापर्यंत ह्या पोचल्या पाहिजेत. हिंदू असणाऱ्या प्रत्येकापर्यंत ही गोष्ट पोचली पाहिजे की आपल्या धर्मात सांगितलेल्या ज्या छोट्या छोट्या संकल्पना आहेत त्याचा नक्की अर्थ काय आहे. आताच्या पिढीला या सगळ्या गोष्टींची माहिती नसते. एखादी गोष्ट करू नको म्हटलं जातं तेव्हा त्यामागे नक्की काय कारण असतं हे आपण जाणून घ्यायलाच हवं. वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र यांसारख्या विषयांवर तुम्हाला मनात काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडत असतील तर ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.